नमस्कार, आपण पाहताय SR24 न्यूज. निर्भीड निपक्ष बातम्यांचं आपल्या हक्काचं व्यासपीठ. राहुरी पोलिसांकडून अपहरण झालेल्या 17 वर्षीय मुलीचा शोध. ऑपरेशन मुस्कान अंतर्गत 108 मुलींचा शोध घेऊन दिला पालकांच्या ताब्यात. राहुरी तालुक्यातील एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण झाल्याची घटना समोर आली होती. सदर मुलगी दिनांक 26 मार्च 2026 रोजी रात्री सुमारे 12 वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरातून कोणालाही न सांगता निघून गेली होती. त्यानंतर ती परत न आल्यानं चिंताग्रस्त पालकांनी राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेत अपहरणाची तक्रार दाखल केली. या प्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक 282/2026 अन्वये भारतीय न्याय दंडसंहिता कलम 137(2) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता. दरम्यान तपासादरम्यान पोलीस हेड कॉन्स्टेबल विकास वैराळ यांना गोपनीय बातमीदारामार्फत संबंधित मुलगी बीड जिल्ह्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी तात्काळ ही माहिती राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेगे यांना कळवली. पोलीस निरीक्षक ठेगे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक तयार करण्यात आले. या पथकात पोलीस हवालदार विकास वैराळ, पोलीस नाईक गणेश साणं, पोलीस कॉन्स्टेबल अंबादास गेते यांचा समावेश होता. पथकाने तात्काळ कारवाई करत मुलीचा शोध घेतला आणि तिला सुरक्षित ताब्यात घेऊन दिनांक 8 एप्रिल 2026 रोजी राहुरी पोलीस ठाण्यात आणून पालकांच्या ताब्यात सुपूर्द केला. ही संपूर्ण कारवाई ऑपरेशन मुस्कान अभियानांतर्गत करण्यात आली असून या मोहिमेद्वारे राहुरी पोलिसांनी आतापर्यंत तब्बल 108 हरवलेल्या मुलींचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेगे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कॉन्स्टेबल सागर नवले, सचिन धनाड, दरेकर तसेच पोलीस नाईक वेताळ यांनी पार पाडली आहे. SR24 न्यूजसाठी रमेश शेमनरसह सोमनाथ वाघ, राहुरी.